आप देख रहे हैं आरटीआई इन्व्हेस्टिगेशन न्यूज 18। घेतलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचं टीम आणि मध्य प्रदेशची टीम भुसावळमध्ये इराणी मोहल्ल्यात गेलं. तिथं आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथलं राहणारे लोक, खास करून महिला, खूप मोठ्या संख्येनं पोलिसांसमोर आलं. पोलिसांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते आणि नंतर शेवटी त्या आरोपींना, जे आरोपीचं नाव आहे करार अली खुजूर अली, ह्याला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. आणि जे कोणी पोलिसांपार्टींवरती कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. गुन्ह्यामध्ये 9 महिला आणि 4 पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा आणि इतर कारवाई करत असताना आम्हाला एक बॅग सापडला आणि त्याच्यामध्ये खूप सोन्याचं लगड सापडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने विचारपूस केलं आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी चेन स्नॅचिंगचं भरपूर गुन्हे ह्या गँगने केलेले आहे असं निष्पन्न झालं. ही गँगचं मेन सूत्रधार आहे मरियम बी जाफर अली आणि दुसरा सूत्रधार आहे नजिया शेख. असं 2 मेन सूत्रधार आहे आणि ह्या गँग चालवतात आणि सर्व ठिकाणी यंग मुलांना पाठवत आहेत. आणि एकदा त्यांना चेन स्नॅचिंग करून ह्यांना जे काही स्क्रॅच केलेलं वस्तू ह्याला दिलं की हे विकण्याचं आणि ह्या जरी कोणी आरोपी अटक झाला त्यांना बाहेर काढण्याचं ही सर्व पूर्ण प्रक्रिया चालवत आहे. ही जे मुलं जे ऍक्च्युअली कमिट केलेलं आहे त्या मुलांचं नाव आहे हसन अली उर्फ असू, मजहर अब्बास जाफर इराणी, हुस्नूर अली जाफर अली इराणी, अब्बास इबादत शेख इराणी, सादिक अली उर्फ आतंक, इबादत अली इराणी ऐसा आरोपी आहे. सर्व मिळून आता 16 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात जिल्ह्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि रिकव्हर केलेलं प्रॉपर्टीचं वजन आहे 287 ग्राम आहे आणि आजच्या किमतीमध्ये 40,25,000 रुपयाच्या किमतीचं आहे. अजूनही त्या मोहल्ल्यामध्ये उभा होता तर 16 टू व्हीलर तेही देखील आम्ही सीज केलं. त्याच्यामधलं एक चोपडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. उरलेल्या 15चे देखील आम्ही तपास चालू आहे आणि अजूनही एक देशी कट्टा देखील त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे. आणि सर्व ज्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यांना वर्क करून त्याचा पुढील तपास करणार आहे. अजूनही काही गुन्हा उघडकीस होण्याची शक्यता आहे. सर, भुसावळ रेल्वे जंक्शन असल्यामुळे हे लोक बाहेर पण काही केलं डिस्ट्रिक्टच्या बाहेर? निश्चित म्हणजे त्यांनी टू व्हीलरमध्ये बाहेर जाणं आणि तिकडनं चेन स्नॅचिंग, पोलीस बतवणी असे गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे. सर, याच्यात अजून काही आरोपी फरार आहेत का? आहेत, म्हणजे आता अटक तर 2 महिला आणि 1 पुरुष आहे. अजूनही 4-5 आरोपी फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. News 18 right to information.